रमाकांत, बाळ रमाकांत उठ. आणि मी एकदम दचकून उठून उभा राहिलो. पाहतो तर समोर महात्मा गांधीजी. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आणि मी म्हणून गांधीजींनाच म्हणालो, गांधीजी, तुम्ही मला एक चिमटा काढा. तेव्हा त्यांनी फक्त स्पर्श केला व ते म्हणाले, अरे तू खरोखरच मला पाहतोयस. चल, आज आपण फिरायला जाणार आहोत. तुला माहिती आहे पहाटे फिरणं किती आरोग्यदायक असतं. मी त्यांच्याबरोबर फिरायला निघालो. अरे वा, बापू म्हणाले, मला फारच आनंद होतोय की इतक्या मोठ्या प्रमाणावर सकाळी सकाळी लोक फिरायला येतात. त्याचबरोबर आमच्या काळीसुद्धा नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही लोकांनी झाडी लावलीत. खरंच तुम्हाला वृक्षांचं महत्त्व खूप छान समजलं आहे. आणि त्यामुळेच मला रस्त्याच्या दुतर्फा व इतरत्रहा मोठ्या प्रमाणावर झाडं दिसत आहेत. फिरत फिरत आम्ही रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलो. तिथे जाऊन पाहतो तर सर्वत्र एकदम स्वच्छता, शांतता. गाड्यासुद्धा वेळेवर धावत आहेत. एकही गाडी उशिरा नव्हती. लोक रांगेत उभे होते. प्रथम प्रवाशांनी रेल्वेतील प्रवाशांना उतरून दिलं. त्यानंतर रांगेतून पहिल्यांदा महिला, नंतर बालके, नंतर वृद्ध व शेवटी तरुण मंडळी रेल्वेत बसण्यासाठी रांगेने चढली आहेत. गांधीजी हे सर्व पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ते म्हणाले, रमाकांत, आमच्या काळी नव्हती एवढी शिस्तबद्धता आज आहे. त्यानंतर आम्ही रेल्वे फलाटावर एक फेरी मारली. तिथे कुणीही झोपलेलं, आडवं पडलेलं किंवा भीक मागत असलेलं आम्हाला दिसलं नाही. मी बापूंना सांगू लागलो, बापू, आम्ही फारच समृद्धी केली आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला राहण्यासाठी घरं आमच्या सरकारनं उपलब्ध करून दिली आहेत. ज्यांना कोणीही नाही त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. हे ऐकून गांधीजी म्हणाले, अरे त्यासाठीच तर आम्ही स्वातंत्र्य मिळवलं होतं. आणि गांधीजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तिथून आम्ही पुढे फिरायला निघालो. पुढे गोदावरी नदी लागली, रामकुंड लागलं. बापूंना तहान लागली होती. तेव्हा आम्ही पाणी पिण्यासाठी कुंडावर गेलो. कुंडातलं पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मल होतं. काही स्त्रिया फक्त येथेच धुणे धुवावे हा फलक जिथे होता त्या घाटावरच कपडे धुत होत्या. त्यामुळे सगळा परिसर स्वच्छ होता. बापू तिथे पाणी पिले. पण त्या घाटावर आम्हाला कोणीही भिकारी, फेरीवाले, ब्राह्मण असं कोणीही दिसलं नाही. ते पाहून बापूंना आश्चर्य वाटलं. आणि मी बापूंना सांगू लागलो, बापू, आता घाटावर विधी होत नाहीत. ब्राह्मणांनी स्वतःहून एक वेगळी जागा घेतली आहे. तिथेच विधी होतात व त्या विधीसाठी दक्षिणाही घेतली जात नाही. फक्त 5 रुपयांचं तिकीट फाडलं जातं. काही गरीब स्त्रिया मुलांना शाळेत पाठवताना दिसल्या. ते पाहून बापू म्हणाले, हे काय चालू आहे? मी सांगू लागलो, बापू, सरकारनं सर्व शिक्षण मोफत केलंय व त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत जेवणसुद्धा दिलं जातं. या गरीब स्त्रियासुद्धा 7वी पर्यंत शिकल्यात. तेव्हा गांधीजींच्या चेहऱ्यावर एक निराळच हास्य उमललं. आम्ही जसजसे घाटावरून पुढे जाऊ लागलो तसतसे बापूंची नजर काहीतरी शोधते आहे असं मला दिसलं. तेव्हा मीच बापूंना म्हणालो, बापू काय पाहतात? तेव्हा बापू म्हणाले, अरे मला बहुतेक सर्वत्र खादी कपडेच दिसत आहेत. प्रत्येकजण नीटनेटका व्यवस्थित कपडे घातलेला दिसतोय. मी म्हणालो, बापू, आपल्या या भारतात आता प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झालाय. कोणीही कोणाचं शोषण करत नाही. त्यामुळे प्रत्येकाची अन्न, वस्त्र, निवारा ही गरज भागवली गेली आहे. तेव्हा बापू म्हणाले, रमाकांत, मला अजूनही तो दिवस आठवतोय. भारत भ्रमण करत असताना मी ओरिसाला गेलो होतो. तेव्हा पाणी पिण्यासाठी मी एका नदीच्या पात्रात उतरलो. तेव्हा मला नदीत एक गरीब आदिवासी स्त्री कपडे पिळताना दिसली. तिच्या अंगावर पुरेसे वस्त्र देखील नव्हते. आणि ते दृश्य पाहून मला अतिशय वाईट वाटलं व तेव्हापासूनच मी फक्त पंचा वापरू लागलो. बापूंच्या डोळ्यातून अश्रू येताना मी पाहिले व बापूंना म्हणालो, बापू, आज भारतात मोठ्या प्रमाणावर कपडे तयार होतात व सरकारी दुकानातून कपडे स्वस्तात मिळतात. त्यामुळे आज प्रत्येक जण लज्जा रक्षणासाठी पुरेशा कपड्यात वावरू शकतो. म्हणून आज कोणत्याही पर्यटकाला नद्यांच्या काठांवर अर्धनग्न गरीब स्त्रिया दिसत नाहीत. भारतात
भारताच्या दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आता थांबले आहे. आता बरीच दुपार झाली होती, म्हणून आम्ही रांगेत उभे राहिलो व बसमध्ये बसून आम्ही फिरायचं ठरवलं. बापूंना सर्वत्र गाड्या, मोटारसायकली, चारचाकी वाहनं दिसू लागली. ही वाहनं योग्य वेगात धावत होती. ओव्हरटेक करण्यासाठी वाहनांचे भोंगे न वाजता फक्त लाईट चमकायचे व लगेच त्या वाहनांना पुढे जाऊ देण्यात येत होते. मी बापूजींना सांगू लागलो, बापूजी, स्वातंत्र्यानंतर आम्ही दळणवळणासाठी मोठमोठाले रस्ते बांधले, नवनवीन मोटरगाड्या शोधल्या. त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियमनही आम्ही योग्य प्रकारे केले. त्यामुळे तुम्हाला अपघात अतिशय क्वचित झालेले आढळतील. वाहन चालक अतिशय जबाबदारीने गाड्या चालवतात. त्यामुळे आम्ही म्हणू शकतो की आमच्या भारतातील वाहतूक व्यवस्था ही उच्च दर्जाची आहे. दुपार झाल्यामुळे बापूंना मी विचारलं, बापूजी, आपण काही थंड रसपान करूया का? बापूजींनी त्वरित होकार दिला. आम्ही एका दुकानात गेलो. त्या दुकानात पिण्यासाठी फक्त नीराच मिळायची, म्हणून आम्ही ती नीरा घेतली. बापूंना लगेच त्यांच्या स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस आठवले व त्यांनी माहिती सांगितली. तसंच नीरापानाचं महत्त्व देखील सांगितलं. मी बापूंना म्हणालो, बापूजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज या भारतात कुणीही नशापाणी किंवा दारू सेवन करत नाही. लोक जास्त करून नीराच पितात. दुपारी थोडी विश्रांती घेऊन आम्ही फिरू लागलो तेव्हा रस्त्यात एक शाळा लागली. बापूंना शाळा पाहण्याची फार इच्छा झाली, म्हणून आम्ही शाळेकडे गेलो. तर शाळेत मुलं आनंदानं बागडत होती, खेळत होती. तेवढ्यात काही मुलांचा भजन गायनाचा कार्यक्रम सुरू झाला व त्या भजनात मुलांनी बापूंचं अतिशय आवडतं रघुपती राघव राजाराम हे भजन गायलं. हे भजन ऐकताच बापूंची तर समाधीच लागली. बापूंना शाळेतून विद्यार्थ्यांमध्ये भजन, गायन, वादन, कला, शास्त्र आदींबद्दल आवड निर्माण करून दिली जाते हे ऐकून तर अत्यानंदच झाला. एव्हाना संध्याकाळ झाली होती. प्रत्येकजण घरी चाललेला दिसत होता, म्हणून मी सुद्धा बापूंना आपल्याबरोबर घरी आणलं. घरी कोणी नव्हतं, म्हणून मी बापूंना माझा संगणक दाखवू लागलो. मी बापूंना म्हणालो, बापू, हा माझा आजचा गुरु. याला आम्ही इंटरनेटबरोबर जोडलंय. त्यामुळे जगातील कोणत्याही विद्यापीठातील कोणतीही अद्ययावत माहिती क्षणात आम्हाला उपलब्ध होते. बापूंना सुद्धा लंडन टाइम्सची बातमी वाचावीशी वाटली, म्हणून मी काही बटणं दाबताच ते वृत्तपत्र संगणकावर हजर झालं. बापूंनी ते नीट वाचलं. त्यानंतर बापूंना मी घरातील टीव्ही दाखवला. टीव्हीवर प्रत्येक चॅनलवर अध्यात्म, भजनं, शास्त्रांची माहिती इत्यादी कार्यक्रम चालू होते. गांधीजींनी भगवद्गीतेवरील टीका हा कार्यक्रम पाहिला. मी बापूंना सांगितले, आमच्या सरकारच्या चांगल्या धोरणामुळे टीव्हीवर अतिशय चांगले कार्यक्रम सुरू असतात. तेवढ्यात 5:30चा घड्याळात टोल वाजला व सर्व टीव्ही आपोआप बंद झाले. बापूंनी असं का झालं म्हणून विचारलं. तेव्हा मी सांगितलं, बापू, मुलांना 5:30 ते 7:30 या वेळात क्रीडांगणावर खेळता यावं, त्यांना संध्याकाळी रामरक्षा व भजनं म्हणता यावीत, यासाठी उपग्रहामार्फत सर्व भारतातील टीव्ही हे 5:30 ते 7:30 बंद असतात. बापूंना परत घराबाहेर जावंसं वाटलं, म्हणून आम्ही बाहेर आलो. तर सर्व लोक हे हळूहळू आध्यात्मिक केंद्रांवर जमू लागले व सामुदायिक प्रार्थना करू लागले. मी बापूंना म्हणालो, बापूजी, आमच्या समाजाने फार मोठी प्रगती केली आहे. सर्व जातींची, पंथांची मंडळी या केंद्रावर एकत्र जमतात व प्रार्थना करतात. मी बापूंना पुढे सांगू लागलो, बापूजी, सगळ्यांच्या दाखल्यावर जात म्हणून फक्त भारतीय लिहिलं जातं. त्यामुळे कुठेही दंगल, मारामारी, धार्मिक कलह माजलेला दिसत नाही. बापूंच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेव्हा मी विचारलं, बापू, हे अश्रू कशासाठी? तेव्हा बापूजींनी मला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1947 नौखाली येथे झालेल्या दंगलीची व आपल्या उपवासाची आठवण सांगितली व स्वतंत्र भारतात आता दंगली होत नाहीत म्हणून हे अश्रू निघाले असे सांगितले. ते ऐकताच मला देखील थोडे रडावेसे वाटले. एकदम मला आई हलवत असल्याची जाणीव झाली. आई म्हणाली, अरे रमाकांत, असं रडतोस का? तेव्हा मी एकदम जागा झालो. अरे, मी तर स्वप्नात होतो. आणि मी मनाशीच म्हटलं व नंतर मी आईला म्हणालो, आई, मी तर स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतरचा माझ्या मनातला भारत पाहत होतो व त्यामुळेच माझ्या डोळ्यातून अश्रू आले.